मॉर्निंग मंडे. We've been running with the lions, lions. We've been running with the lions, lions. They can't run, they can't hide. We won't stop until they're down. We've been running with the lions, lions. एकदम मस्तपैकी पूर्ण झाले. मॉर्निंग मंडे. जसं की तुम्ही बघू शकताय, आपण आता सध्या RTO ऑफिसमध्ये आणि इथं सगळे जमा होतात आपले BY ग्रुपचे कोल्हापूरचे लोक जे रॅलीला येणार आहेत सिटी राईडसाठी हेल्मेट अवेअरनेसच्या, हेल्मेट आणि सेफ्टी गिअर अवेअरनेसच्या. एक मिनिट, तुम्हाला समोर ही आपली सगळी आत्तापर्यंत म्हणजे मॉर्निंगचे 7:15 वाजत आले आहेत. एवढी जनता इथं जमा झाली आहे. तेजस पण माझ्यासोबत आला आहे. प्रसाद घरातनं निघतोय. आजची सिटी राईड बेस्ट होईल आणि बेस्ट करण्याचा पण आपण प्रयत्न करू. असे काय दमलाय एवढा? दमलेला नाही भाई. मग घुसवतो आता कॅमेरा. वेळ झाला याला तरी पण झेंडावंदन झालेलं आहे. प्रसाद पण आला आहे, जस्ट अर्जुन आला आहे, आपले कोर मेंबर बरेचसे सगळे आलेले आहेत. सो आता राईडला सुरुवात होईल. झेंडावंदन एकदम स्मूथली ओकेमध्ये चांगलं झालेलं आहे. सो वेट अँड वॉच काय काय होते पुढं बघत राहूया. आता आम्ही लाईनअप थांबतोय. BOI ग्रुप सगळ्यात लास्टला असणार आहे. मागे आपल्या ग्रुपवरती नजर ठेवायला. फ्रंट लाईनला सगळी जे तुम्ही समोर बघताय RTO ऑफिसचे कर्मचारी त्यांच्या 4 व्हीलर आणि बाईक्सवरनं फ्रंट लाईनला आहेत. लास्टमध्ये BOI आहे. आमची जशी की बघताय कोर टीम सगळे आजूबाजूनच आहेत. मार्शल सगळ्यात पुढे आहेत आणि मागे ऋषिराज सर आहेत. बघूया आता कसं पुढं जात आहे. ओळखीची बरीच माणसं आल्यात आणि नवीन ओळखीची पण झाल्यात. फायदे BYला जाण्याचे, हे IBWला जाण्याचे. 4 लोक ओळखतात आणि आपण पण त्यांना ओळखतो. राईड एकदम मस्तपैकी पूर्ण झाल्या. RTO ऑफिसनं आमच्यासाठी नाश्त्याची सोय केली होती. पोहे ठेवलेले आणि जिलेबी होती. सो आता तेजस पण आहे, प्रसाद पण आहे. आम्ही आता चाललो आहे पॅलेसला, न्यू पॅलेसला. फोटोशूट काढायचा प्लॅन आहे. तो आपण आता बघूया. मला माहीत नव्हतं, तेजस आणि प्रसादचं ठरलेलं. म्हटलं चला जाऊया, म्हटलं वेळ आहे तर जाऊयाच आपण. आता आपण चाललो आहे सगळे. तेजा अरे मला दिसू तरी दे. तिकडं काय पडा नाही सोड काय. तर मंडळी आता काय सांगू तुम्हाला, रात्रीचे बरोबर 12 वाजलेत. राईडवरनं आल्यावरती मी परत शॉपला गेलो. आज फुल डे तिथंच होतो. मला ॲक्च्युली आज कोल्हापूरमध्ये दसरा चौकात विंटेज कार्सचा हे ठेवलेलं होतं, शो गेसिंग वगैरे असं ठेवलेलं होतं. तिथं यशोधन सरांची सुझुकी पण तिथं अवेलेबल होती, म्हणजे शोसाठी केलेली होती. बट माझं नशीब, आज दुकानात कोण नसल्यामुळं मम्मी पप्पा गावाला गेले ते मी आल्यानंतर. सो मला आज काय जायला भेटलं नाही तिकडं. होप सो नेक्स्ट टाईम मला
मिळेल चान्स की बाबा विंटेज कार्सचा एक्सपो बघण्याचा. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये. स्टे ट्यून.